मीन राशीच्या व्यक्तींविषयी एक अशी गोष्ट आहे जी बहुतेक लोकांना आयुष्यभर समजतच नाही. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं हास्य आणि त्यांच्या मनात सुरू असलेल्या विचारांचा महासागर यामध्ये किती मोठा फरक असतो हे फारच कमी लोक ओळखू शकतात. पण ज्योतिषशास्त्र या रहस्यामागचं एक वेगळं सत्य सांगतं. जर तुम्हालाही कधी वाटलं असेल की लोक तुम्हाला पूर्णपणे समजून घेत नाहीत किंवा तुमच्या शांत स्वभावामागे नेमकं काय दडलं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढे अशी काही माहिती समोर येणार आहे जी कदाचित तुम्हाला स्वतःबद्दलही एक नवीन दृष्टिकोन देईल. मीन राशी, तुमच्या अंतर्मनात चाललेलं कोणीच का ओळखत नाही, ज्योतिष सांगतं सत्य. मीन राशीच्या व्यक्तींच्या मनात एक वेगळंच विश्व सतत सुरू असतं. बाहेरून त्या शांत, साध्या आणि समजूतदार दिसतात, पण त्यांच्या मनात भावनांचे, विचारांचे आणि स्वप्नांचे अनेक स्तर दडलेले असतात. अनेकांना वाटतं की मीन राशीचे लोक काहीच बोलत नाहीत किंवा सहजपणे सर्व काही स्वीकारतात, पण प्रत्यक्षात ते प्रत्येक गोष्ट मनाच्या खूप खोलवर अनुभवत असतात. मीन राशीच्या व्यक्ती इतरांच्या भावना सहज ओळखू शकतात, पण स्वतःच्या भावना मात्र फार कमी लोकांसमोर व्यक्त करतात. त्यांना भीती नसते, पण प्रत्येकाला आपल्या मनात डोकावण्याचा अधिकारही ते देत नाहीत. म्हणूनच त्यांच्या अंतर्मनात काय सुरू आहे हे अनेकदा अगदी जवळच्या व्यक्तीलाही समजत नाही. जेव्हा कोणी त्यांचा विश्वास जिंकतो तेव्हा मीन राशीचे लोक मनापासून नातं निभावतात. ते समोरच्या व्यक्तीच्या आनंदात आनंद शोधतात आणि दुःखात आधार बनण्याचा प्रयत्न करतात. पण जर त्यांचा विश्वास तुटला तर ते मोठमोठ्याने भांडत नाहीत किंवा राग व्यक्त करत नाहीत. ते शांत होतात, स्वतःमध्ये हरून जातात आणि हळूहळू त्या व्यक्तीपासून भावनिक अंतर ठेवू लागतात. मीन राशीची कल्पनाशक्ती खूप समृद्ध असते. ते प्रत्येक गोष्टीकडे फक्त डोळ्यांनी नाही तर मनाने पाहतात. त्यामुळे एखादी छोटी घटना देखील त्यांच्या मनावर खोल परिणाम करू शकते. इतरांना साधी वाटणारी गोष्ट त्यांच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारी आठवण बनू शकते. अनेक वेळा मीन राशीचे लोक स्वतःच्या मनात इतके गुंतून जातात की बाहेरच्या जगाशी त्यांचा संवाद कमी होतो. लोक त्याला अबोलपणा समजतात, पण खरं कारण असंच स्वतःच्या विचारांशी चाललेला संवाद. ते प्रत्येक निर्णय घेण्याआधी अनेक शक्यता मनात उभ्या करतात आणि म्हणूनच त्यांना निर्णय घ्यायला थोडा वेळ लागू शकतो. त्यांच्या मनात नेहमीच इतरांसाठी चांगलं करण्याची इच्छा असते. कोणाला मदत करायची, कोणाचं मन दुखावू नये, कोणाला आधार द्यावा याचा ते सतत विचार करत असतात. पण या प्रवासात स्वतःच्या भावना मात्र अनेकदा ते बाजूला ठेवतात. त्यामुळे त्यांना समजून घेणारी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आली तर ते त्या नात्याला खूप महत्त्व देतात. मीन राशीच्या व्यक्ती सहज कोणावरही राग धरत नाहीत. ते माफ करण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्येक जखमेची आठवण त्यांच्या मनात कायम राहते. ते पुन्हा विश्वास ठेवतात, पण आधीसारखे निष्काळजीपणे मन उघडत नाही. त्यांच्या शांत स्वभावामागे अनेक अनुभव, अनेक अपूर्ण भावना आणि अनेक न बोललेले शब्द दडलेले असतात. यश, पैसा किंवा प्रसिद्धी यापेक्षा त्यांच्यासाठी मनशांती आणि नात्यांमधील प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा असतो. त्यांना कृत्रिमपणा आवडत नाही. जिथे खरेपणा, प्रेम आणि आदर मिळतो तिथे ते मनापासून फुलतात. पण जिथे स्वार्थ, खोटेपणा किंवा फसवणूक दिसते तिथून ते शांतपणे दूर होण्याचा मार्ग निवडतात. मीन राशीच्या व्यक्तींच्या अंतर्मनात चाललेले प्रत्येकाला का समजत नाही याचं कारण म्हणजे ते स्वतःच आपल्या भावना खूप जपून ठेवतात. त्यांना प्रत्येकाला स्वतःची वेदना दाखवायची नसते. ते हसतमुख राहूनही मनात अनेक प्रश्न घेऊन जगत असतात. म्हणूनच त्यांना समजून घेण्यासाठी फक्त शब्द ऐकून चालत नाही, तर त्यांच्या शांततेचाही अर्थ समजून घ्यावा लागतो. जे लोक हे करू शकतात त्यांनाच मीन राशीच्या व्यक्तींच्या मनातील खरा आणि सुंदर स्वभाव अनुभवता येतो. मीन राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो, तो म्हणजे परिस्थिती बदलण्याआधी तिची चाहूल लागणे. अनेकदा त्यांना एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात होणारा सूक्ष्म बदल, वातावरणातील अस्वस्थता किंवा नात्यात निर्माण होणारे अंतर आधीच जाणू लागते. ते याबद्दल मोठ्याने बोलत नाहीत, पण मनात त्या प्रत्येक गोष्टीची नोंद घेत असतात. त्यामुळे इतरांना अचानक वाटणाऱ्या अनेक घटना मीन राशीच्या व्यक्तींना आधीपासूनच जाणवत असतात. त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची अंतःप्रेरणा. अनेक वेळा ते कोणताही ठोस पुरावा नसतानाही एखादा निर्णय घेतात आणि नंतर तो निर्णय योग्य ठरतो. यामागे फक्त नशीब नसतं, तर त्यांच्या मनाची निरीक्षण करण्याची
ऐकण्याची अनोखी क्षमता असते. ते लोकांचे शब्द कमी आणि त्यामागील भावना अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करतात. मीन राशीच्या व्यक्तींना प्रत्येक नात्याला एक वेगळं स्थान द्यायला आवडतं. प्रत्येक व्यक्तीची तुलना दुसऱ्याशी करण्यापेक्षा त्या व्यक्तीची स्वतंत्र ओळख त्यांच्या मनात तयार होते. त्यामुळे एखादी व्यक्ती त्यांना आयुष्यातून दूर गेली तरी तिची जागा दुसरी व्यक्ती सहज भरू शकत नाही. त्यांच्या आठवणी खूप भावनिक स्वरूपाच्या असतात आणि त्या सहज विसरल्या जात नाहीत. या राशीचे लोक स्वतःवर फार कमी वेळा कठोर शब्द वापरतात, पण स्वतःच्या चुका मात्र खूप गंभीरपणे घेतात. एखादी चूक झाली तर ती सुधारण्यासाठी ते मनापासून प्रयत्न करतात. त्यांना सतत स्वतःला अधिक चांगलं बनवायचं असतं. त्यामुळे बाहेरून शांत दिसणाऱ्या या व्यक्तींच्या मनात स्वतःशी चाललेला संघर्ष अनेकदा सुरू असतो. मीन राशीच्या व्यक्तींना कोणत्याही गोष्टीत अर्थ शोधण्याची सवय असते. प्रत्येक भेट, प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक अनुभव त्यांच्या दृष्टीने काहीतरी शिकून जाणारा असतो. म्हणूनच ते जीवनाकडे फक्त यश किंवा अपयश म्हणून पाहत नाही, तर प्रत्येक अनुभवातून स्वतःला अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या स्वभावातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कोणावरही सहज प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यांना दिखावा करून लोकांना आकर्षित करायचं नसतं. त्यांच्या साधेपणामुळे आणि मनापासून बोलण्याच्या सवयीमुळे लोक हळूहळू त्यांच्याकडे आकर्षित होतात. अनेकांना त्यांच्या सहवासात एक वेगळी शांतता आणि विश्वासाची भावना मिळते. मात्र जेव्हा त्यांना सतत दुर्लक्षित केलं जातं किंवा त्यांच्या भावनांचा आदर केला जात नाही, तेव्हा ते स्वतःला मागे घेऊ लागतात. ते वाद घालत नाहीत, कोणावर आरोपही करत नाहीत. ते फक्त आपल्या जगात परत जातात आणि ज्या व्यक्तीसाठी त्यांनी मन उघडलं होतं त्या व्यक्तीपासून शांतपणे दूर होतात. ही शांतता त्यांच्या स्वभावाचा भाग असली तरी त्यामागे अनेकदा खोल भावनिक वेदना दडलेल्या असतात. मीन राशीच्या व्यक्तींना आयुष्यात मोठमोठ्या गोष्टींपेक्षा छोट्या आनंदाचं अधिक महत्त्व वाटतं. एखादं मनापासून बोललेलं वाक्य, वेळेवर मिळालेला आधार, कोणीतरी दिलेली खरी साथ किंवा निसर्गात घालवलेला शांत क्षण त्यांना खूप समाधान देतो. त्यांच्या आनंदाचं मोजमाप बाह्य गोष्टींनी होत नाही, तर मनाला मिळालेल्या समाधानानेच होतं. वेळ जसजसा पुढे जातो तसतसे मीन राशीचे लोक अधिक परिपक्व होत जातात. सुरुवातीला ते भावनांवर निर्णय घेत असले तरी अनुभव त्यांना योग्य मर्यादा शिकवतो. ते कोणावर प्रेम करायचं, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून योग्य अंतर राखायचं हे हळूहळू समजून घेतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध अनेकदा अधिक स्थिर आणि विचारपूर्वक घडत जातो. त्यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे ते अजूनही चांगुलपणावर विश्वास ठेवतात. अनेक अनुभव, निराशा आणि तुटलेली नाती पाहूनही ते मनातील माणुसकी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच मीन राशीच्या व्यक्तींना समजून घेण्यासाठी त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीकडे लक्ष द्यावं लागतं. कारण ते जे बोलतात त्यापेक्षा ते जे निशब्दपणे जगतात त्यातूनच त्यांच्या अंतर्मनाचा खरा परिचय मिळतो. मीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा त्यांना समजतं की प्रत्येकाला आपल्या मनाची खोली समजावून सांगणं शक्य नसतं. त्या क्षणापासून ते स्वतःमध्ये एक वेगळी शांतता निर्माण करतात. ही शांतता नाराजीची नसते, तर स्वतःला जपण्याची असते. त्यामुळे ते पूर्वीसारखे प्रत्येक गोष्ट सर्वांसोबत शेअर करत नाहीत. ते आधी समोरच्या व्यक्तीचं मन, विचार आणि हेतू समजून घेतात. त्यानंतरच स्वतःचं मन उघडतात. या राशीच्या व्यक्तींमध्ये एक विलक्षण निरीक्षण शक्ती असते. एखादी व्यक्ती काय बोलते यापेक्षा ती कशी बोलते, तिच्या चेहऱ्यावरचे भाव कसे बदलतात, तिच्या आवाजातील चढ उतार काय सांगतात याकडे त्यांचं अधिक लक्ष असतं. त्यामुळे अनेक वेळा लोक स्वतः लपू पाहत असलेल्या भावना देखील मीन राशीच्या व्यक्तींना जाणवतात. मात्र त्या प्रत्येक वेळी त्यावर प्रतिक्रिया देतातच असं नाही. मीन राशीच्या व्यक्तींना आयुष्यात घाई गडबड आवडत नाही. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडावी, प्रत्येक नातं नैसर्गिकरित्या वाढावं आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा अशी त्यांची मानसिकता असते. त्यामुळे काही लोक त्यांना संथ समजतात, पण प्रत्यक्षात ते घाईपेक्षा स्थिरतेवर अधिक विश्वास ठेवतात. त्यांना माहीत असतं की चुकीच्या वेगापेक्षा योग्य दिशा अधिक महत्त्वाची असते. जेव्हा मीन राशीची व्यक्ती एखादं ध्येय ठरवते तेव्हा ती बाहेरून फारसा गाजावाजा करत नाही. ती शांतपणे तयारी करते, स्वतःमध्ये सुधारणा करत राहते आणि योग्य वेळ आल्यावर आपल्या कामातून उत्तर देते. त्यामुळे अनेकांना त्यांच्या यशाचा अंदाजही येत नाही. लोकांना वाटतं की ते अचानक पुढे गेले, पण त्या यशामागे अनेक दिवसांची शांत मेहनत लपलेली असते. या राशीच्या व्यक्तींना खोट्या कौतुकापेक्षा
प्रामाणिक टीका अधिक आवडते. त्यांना स्वतःमध्ये सुधारणा करण्याची तयारी असते, पण त्यासाठी समोरचा व्यक्ती प्रामाणिक असणं आवश्यक वाटतं. गोड बोलून फसवणाऱ्या लोकांपेक्षा स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्तींवर ते अधिक विश्वास ठेवतात. मीन राशीचे लोक अनेकदा इतरांच्या समस्या ऐकतात, त्यांना धीर देतात आणि मार्ग दाखवतात, पण स्वतःच्या अडचणी मात्र फार कमी लोकांना सांगतात. त्यांना असं वाटतं की प्रत्येकावर आपलं ओझं टाकणं योग्य नाही. म्हणूनच अनेकदा ते एकटे संघर्ष करत राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असलं तरी त्यांच्या मनात अनेक अपूर्ण प्रश्न चालू असू शकतात. त्यांच्या आयुष्यातील मोठा बदल तेव्हा घडतो जेव्हा ते स्वतःच्या भावनांना कमकुवतपणा न समजता त्यांनाच आपली ताकद बनवतात. त्यानंतर ते लोकांना खुश करण्यासाठी जगणं कमी करतात आणि स्वतःच्या मूल्यानुसार जगायला सुरुवात करतात. हीच वेळ त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिक मजबूत बनवते. मीन राशीच्या व्यक्तींना निसर्ग, संगीत, शांत वातावरण किंवा सर्जनशील कामांमध्ये एक वेगळी ऊर्जा मिळते. अशा ठिकाणी त्यांचं मन पुन्हा नव्याने फुलू लागतं. जेव्हा आयुष्यात ताण वाढतो, तेव्हा ते गर्दीपेक्षा अशा शांत क्षणांमध्ये स्वतःला पुन्हा सावरतात. त्यांच्या मनाला बाह्य गोंगाटापेक्षा अंतर्मनातील संतुलन अधिक महत्त्वाचं वाटतं. वयानुसार त्यांच्यातील निर्णय क्षमता अधिक प्रगल्भ होत जाते. सुरुवातीला भावनांवर आधारित निर्णय घेणारी ही व्यक्ती नंतर अनुभव आणि वास्तव यांचा समतोल साधायला शिकते. त्यामुळे आयुष्याच्या पुढील टप्प्यात ते कमी बोलतात पण अधिक अचूक निर्णय घेतात. प्रत्येक अनुभव त्यांच्यासाठी एक नवीन शिकवण बनतो. शेवटी मीन राशीच्या व्यक्तींची खरी ओळख त्यांच्या संवेदनशील मनात नसून त्या संवेदनशीलतेला ताकदीत बदलण्याच्या क्षमतेत असते. ते जीवनातील प्रत्येक चढ उतारातून स्वतःला अधिक समृद्ध करत राहतात. बाहेरून साधे, शांत आणि मितभाषी दिसणारे हे लोक प्रत्यक्षात विचारांनी, अनुभवांनी आणि भावनिक परिपक्वतेने अत्यंत समृद्ध असतात. म्हणूनच ज्यांना मीन राशीच्या व्यक्तींचा विश्वास मिळतो, त्यांना आयुष्यात एक अत्यंत निष्ठावान, समजूतदार आणि मनापासून साथ देणारी व्यक्ती लाभते. मीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा असा असतो, जेव्हा त्यांना समजायला लागतं की प्रत्येक नातं कायमच टिकेल असं नसतं. त्या दिवसानंतर ते कोणालाही धरून ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यांचा विश्वास असतो की ज्याला खरंच आपल्या आयुष्यात राहायचं आहे, तो कोणत्याही परिस्थितीत साथ सोडणार नाही. त्यामुळे ते नात्यांमध्ये बंधनापेक्षा विश्वासाला अधिक महत्त्व देतात. या राशीच्या व्यक्तींना लोकांची क्षमता ओळखण्याची अनोखी दृष्टी असते. अनेकदा एखादी व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवत नसते, पण मीन राशीची व्यक्ती तिच्यातील गुण आधी ओळखते. योग्य वेळी दिलेला एक शब्द, एक सल्ला किंवा एक छोटासा आधार एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो, यावर त्यांचा विश्वास असतो. म्हणूनच अनेकांना त्यांच्या सहवासातून प्रेरणा मिळते. मीन राशीचे व्यक्ती स्वतःचं आयुष्य इतरांच्या अपेक्षानुसार जगण्यापेक्षा आपल्या अंतर्मनाच्या आवाजानुसार जगण्याचा प्रयत्न करतात. त्यांना प्रत्येक निर्णयात समाधान हवं असतं. केवळ लोक काय म्हणतील म्हणून ते फार काळ एखादी गोष्ट करत राहू शकत नाहीत. त्यांना मनातून पटणाऱ्या गोष्टीतच पूर्ण ताकदीने काम करता येतं. त्यांच्या स्वभावात एक सुंदर संतुलन असतं. गरज पडली तर ते खूप मृदू असतात, पण परिस्थितीने शिकवलं तर ते तितकेच ठामही होऊ शकतात. लोक अनेकदा त्यांच्या शांत स्वभावाला कमकुवतपणा समजतात, पण जेव्हा स्वाभिमानाचा प्रश्न येतो, तेव्हा मीन राशीची व्यक्ती कोणत्याही दबावाला न जुमानता स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहू शकते. या राशीचे लोक प्रत्येक अनुभवातून स्वतःसाठी काही नियम तयार करतात. कोणावर लगेच विश्वास ठेवू नये, प्रत्येकाला आपल्या आयुष्याची सर्व माहिती सांगू नये, स्वतःच्या वेळेची किंमत ओळखावी आणि मनशांती बिघडवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहावं, हे धडे ते अनुभवातून शिकतात. त्यामुळे काळानुसार त्यांचं व्यक्तिमत्व अधिक स्पष्ट आणि मजबूत होत जातं. मीन राशीच्या व्यक्तींना यश मिळालं तरी त्यांना गर्व होत नाही. ते स्वतःला सतत शिकणारी व्यक्ती समजतात. त्यांना प्रत्येक नवीन अनुभवातून काहीतरी जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे ते कितीही पुढे गेले तरी नम्रता त्यांच्या स्वभावातून कमी होत नाही. हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळं स्थान मिळवून देते. त्यांना वेळेचं महत्त्व खूप चांगलं समजतं. योग्य वेळ निघून गेली तर काही संधी परत येत नाहीत, हे ते ओळखतात. म्हणूनच जेव्हा त्यांना एखादी गोष्ट खरंच महत्त्वाची वाटते, तेव्हा ते शांतपणे पण सातत्याने तिच्यासाठी मेहनत घेत राहतात. त्यांचं सातत्य अनेकदा लोकांच्या लक्षात येत नाही, पण त्याच सातत्यामुळे ते हळूहळू आपले ध्येय गाठतात. मीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा म्हणजे स्वतःच्या मनात निर्माण होणाऱ्या शंकांवर विजय मिळवणं. बाहेरील अडचणींपेक्षा ते स्वतःच्या विचारांशी अधिक झुंज
देतात. पण एकदा त्यांनी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवायला सुरुवात केली की त्यांची प्रगती थांबवणं कठीण होतं. कारण त्यांच्याकडे संयम, चिकाटी आणि परिस्थितीशी जुळून घेण्याची विलक्षण क्षमता असते. त्यांच्या आयुष्यात काही निवडक व्यक्तीच कायमस्वरूपी स्थान मिळवतात. मीन राशीची व्यक्ती मैत्री किंवा नातं केवळ वेळ घालवण्यासाठी जपत नाही. ती नात्यांमध्ये विश्वास, आदर आणि मनापासूनची साथ शोधते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात लोकांची संख्या कमी असली तरी त्या नात्यांची गुणवत्ता खूप मोठी असते. शेवटी मीन राशीच्या व्यक्तींची खरी ओळख त्यांच्या शांत चेहऱ्यामागे दडलेल्या दृढ इच्छाशक्तीतच असते. ते वाद घालून स्वतःला सिद्ध करण्यावर विश्वास ठेवत नाही. त्याऐवजी वेळ, कृती आणि परिणाम यांनाच बोलू देतात. म्हणूनच त्यांचं आयुष्य जितकं जवळून पाहाल तितकं लक्षात येईल की त्यांचं सामर्थ्य आवाजात नाही, तर त्यांच्या विचारांच्या खोलीत, संयमात आणि प्रत्येक संकटानंतर पुन्हा उभं राहण्याच्या अद्भुत क्षमतेत दडलं आहे. मीन राशीच्या व्यक्तींना आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी इतरांपेक्षा वेगळी असते. त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा फक्त वेळ पुढे जाण्याचा प्रवास नसतो, तर स्वतःला अधिक समजून घेण्याची एक संधी असते. त्यामुळे ते अनेकदा स्वतःच्या अनुभवांवर शांतपणे विचार करतात. एखादी घटना घडून गेल्यानंतरही त्यातून काय शिकायला मिळेल, कोणत्या गोष्टी बदलायला हव्या आणि पुढे कसं वागायला हवं याचा ते मनापासून विचार करतात. या राशीच्या व्यक्तींना लोकांचा आदर मिळवण्यासाठी स्वतःला बदलण्याची गरज वाटत नाही. त्यांचा विश्वास असतो की खरी ओळख ही कायम टिकते, पण खोटा आव आणून मिळवलेली लोकप्रियता फार काळ टिकत नाही. म्हणूनच ते स्वतःच्या स्वभावाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतात. काही लोक त्यांना लगेच समजून घेत नाही, पण जे घेतात ते आयुष्यभर त्यांचा आदर करतात. मीन राशीचे लोक एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात फक्त उपस्थित राहत नाही, तर तिच्यावर सकारात्मक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या एखाद्या साध्या वाक्यामुळे, योग्य वेळी दिलेल्या धीरामुळे किंवा शांत सहवासामुळे अनेकांना कठीण काळातून बाहेर पडण्याची ताकद मिळू शकते. त्यांना स्वतःची स्तुती नको असते, पण कोणाच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आणता आलं याचं समाधान त्यांना खूप मोठं वाटतं. त्यांच्या स्वभावात एक गोष्ट विशेष दिसून येते, ती म्हणजे ते कोणत्याही व्यक्तीला एका चुकीवरून पूर्णपणे नाकारत नाही. ते प्रत्येकाला सुधारण्याची संधी द्यायला तयार असतात. मात्र जर एखादी व्यक्ती वारंवार त्याच चुका करत राहिली आणि विश्वासाचा गैरफायदा घेत राहिली तर मीन राशीची व्यक्ती एकदा कायमची दूर जाते. त्यानंतर ती मागे वळून पाहण्यापेक्षा पुढे जाण्यावर भर देते. मीन राशीच्या व्यक्तींना जीवनात स्थैर्य आवडतं असलं तरी त्या बदलांना घाबरत नाही. जेव्हा परिस्थिती त्यांना नवीन मार्ग स्वीकारायला भाग पाडते, तेव्हा सुरुवातीला त्या शांतपणे निरीक्षण करतात. त्यानंतर त्या हळूहळू स्वतःला त्या बदलाशी जुळवून घेतात. त्यामुळे संकट कितीही मोठं असलं तरी त्या त्यातून शिकून अधिक सक्षम बनतात. या राशीच्या व्यक्तींसाठी विश्वास हा शब्दांवर नाही, तर सातत्यपूर्ण वागणुकीवर उभा असतो. एकदा दिलेला शब्द पाळणाऱ्या व्यक्तींवर त्यांचा विश्वास वाढत जातो. उलट गोड बोलूनही कृतीत सातत्य नसलेल्या लोकांपासून त्या नकळत अंतर ठेवू लागतात. त्यांना नात्यांमध्ये दिखाव्यापेक्षा सातत्य आणि प्रामाणिकपणा जास्त महत्त्वाचा वाटतो. मीन राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या मर्यादांची जाणीव असते. प्रत्येक गोष्ट आपणच करू शकतो असा त्यांचा हट्ट नसतो. योग्य वेळी मदत स्वीकारणं, नवीन गोष्टी शिकणं आणि स्वतःमध्ये सुधारणा करणं हे त्यांना कमीपणाचं वाटत नाही. उलट सतत शिकत राहणं हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे असं त्यांचं मत असतं. वर्षानुवर्षे आलेल्या अनुभवांमुळे त्यांच्यात एक विलक्षण संयम निर्माण होतो. पूर्वी एखाद्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणारी व्यक्ती नंतर परिस्थिती पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय निर्णय घेत नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयांमध्ये भावनेसोबतच वास्तवाचाही योग्य समतोल दिसून येतो. ही परिपक्वता त्यांना आयुष्यात अनेक चुकीचे निर्णय टाळण्यास मदत करते. मीन राशीच्या व्यक्तींच्या यशामागे फक्त नशीब नसतं, त्यांच्या यशामागे स्वतःला सतत घडवत राहण्याची वृत्ती, चुका मान्य करण्याचं धैर्य, शांतपणे मेहनत करण्याची तयारी आणि योग्य संधीची संयमाने वाट पाहण्याची क्षमता असते. अनेकांना त्यांचा प्रवास सोपा वाटतो, पण त्या प्रवासात त्यांनी केलेले त्याग फार कमी लोकांना दिसतात. शेवटी मीन राशीच्या व्यक्तींचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्या स्वतःचं मन जपत जगतात, पण त्याच वेळी इतरांच्या मनालाही जपण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आयुष्यात मोठेपणा सिद्ध करायचा नसतो, तर आपल्या उपस्थितीमुळे कोणाचं आयुष्य थोडंसं का होईना अधिक सुंदर व्हावं अशी इच्छा असते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी फक्त त्यांच्या शब्दांकडे पाहून चालत नाही. त्यांच्या शांत कृती, सातत्यपूर्ण स्वभाव, नात्यांप्रती असलेली निष्ठा आणि वेळोवेळी घेतलेले निःशब्द निर्णय यामधून त्यांच्या अंतर्मनाचं खरं सौंदर्य दिसून येतं.
असतं. मीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्या स्वतःच्या मूल्यांशी कधीही तडजोड करायला तयार नसतात. परिस्थिती कितीही बदलली, लोक कितीही बदलले किंवा काळ कितीही पुढे गेला तरी त्यांच्या मनात काही तत्व कायमची कोरलेली असतात. प्रामाणिकपणा, विश्वास, माणुसकी आणि निष्ठा या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया असतात. त्यामुळे फायदा होणार असला तरी चुकीचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा योग्य मार्गावर हळूहळू चालणं त्यांना अधिक योग्य वाटतं. या राशीच्या व्यक्तींच्या विचारांमध्ये नेहमी भविष्याचा एक शांत आराखडा तयार होत असतो. त्या फक्त आजच्या परिस्थितीकडे पाहत नाही तर एखादा निर्णय पुढील काही वर्षांवर कसा परिणाम करेल याचाही विचार करतात. त्यामुळे त्यांच्या काही निर्णयांचा अर्थ त्या क्षणी लोकांना समजत नाही, पण कालांतराने त्याच निर्णयांची दूरदृष्टी स्पष्ट होत जाते. मीन राशीच्या व्यक्तींना लोकांमध्ये असलेली खरी प्रतिभा ओळखण्याची नैसर्गिक क्षमता असते. एखादी व्यक्ती स्वतःच्या क्षमतेबद्दल साशंक असली तरी मीन राशीची व्यक्ती तिच्यातील सामर्थ्य ओळखू शकते. म्हणूनच अनेक वेळा त्या इतरांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात. त्यांच्या शब्दांमध्ये आदेश नसतो पण प्रेरणा असते. त्यांना आयुष्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे वेळेनुसार त्यांनी नाही म्हणायला शिकलेलं असतं. सुरुवातीला प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न करणारे या व्यक्ती नंतर स्वतःच्या मर्यादांचाही आदर करायला शिकतात. प्रत्येकाची जबाबदारी स्वतःवर घेणं शक्य नसतं हे त्यांना अनुभवातून समजतं. त्यामुळे ते स्वतःची मानसिक ऊर्जा जपून योग्य ठिकाणीच खर्च करतात. मीन राशीच्या व्यक्तींना शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास असतो. कोणी किती मोठमोठी आश्वासने देतो यापेक्षा प्रत्यक्ष वेळ आली की कोण उभा राहतो हे ते पाहतात. म्हणूनच त्यांना विश्वास संपादन करायला वेळ लागतो. पण एकदा एखादी व्यक्ती त्यांच्या विश्वासाला पात्र ठरली की ते त्या नात्यात पूर्ण मनाने सहभागी होतात. या राशीचे लोक आयुष्यातील प्रत्येक अपयशाकडे पराभव म्हणून पाहत नाही. त्यांच्यासाठी प्रत्येक अपूर्ण प्रयत्न ही पुढील यशाची तयारी असते. ते अपयशावर जास्त वेळ रडत बसत नाही. त्याऐवजी त्यांनी कुठे कमी पडलो, कोणती गोष्ट सुधारता येईल आणि पुढे वेगळं काय करता येईल याचा विचार करतात. ही सवय त्यांना इतरांपेक्षा अधिक लवकर परत उभं राहायला मदत करते. मीन राशीच्या व्यक्तींमध्ये एक विलक्षण शांत आत्मविश्वास असतो. त्यांना स्वतःचं कौतुक करून घ्यायची गरज वाटत नाही. त्यांचं काम, त्यांची सातत्यपूर्ण मेहनत आणि त्यांच्या स्वभावातील प्रामाणिकपणा हाच त्यांचा परिचय बनत जातो. त्यामुळे त्यांना मिळणारा सन्मान हा दिखावामुळे नाही तर कमावलेल्या विश्वासामुळे असतो. काळ जसजसा पुढे सरकतो तसतसं मीन राशीच्या व्यक्तींना समजतं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळत नाही. काही गोष्टी वेळच शिकवतं. म्हणूनच त्या संयमाने योग्य क्षणाची वाट पाहू शकतात. हा संयम त्यांच्या निर्णयांना अधिक मजबूत बनवतो आणि घाईत होणाऱ्या चुका कमी करतो. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे लोकांनी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास. पैसा, पद किंवा प्रसिद्धी यापेक्षा एखाद्या व्यक्तीने तुझ्यावर मला पूर्ण विश्वास आहे असं म्हणणं त्यांच्यासाठी अधिक मौल्यवान असतं. म्हणूनच ते आपल्या शब्दांची किंमत जपतात आणि शक्यतो दिलेलं वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मीन राशीच्या व्यक्तींचं आयुष्य जवळून पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. त्या सतत स्वतःची अधिक चांगली आवृत्ती घडवत असतात. त्या कालच्या स्वतःशी तुलना करतात, इतरांशी नाही. प्रत्येक दिवसात एखादा छोटा बदल, एखादी नवीन शिकवण आणि एखादी चांगली सवय जोडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. याच सातत्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व हळूहळू अधिक प्रभावी, अधिक परिपक्व आणि अधिक प्रेरणादायी बनत जातं. म्हणूनच मीन राशीच्या व्यक्तींची खरी ताकद त्यांच्या शांत स्वभावात नसून सतत स्वतःला घडवत राहण्याच्या त्यांच्या अखंड प्रवासात दडलेली असते. जर तुम्ही मीन राशीचे असाल तर या संपूर्ण माहितीपैकी कोणती गोष्ट तुमच्या स्वभावाशी सर्वात जास्त जुळली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अनुभव इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. अशाच प्रत्येक राशीबद्दल सखोल, विचारपूर्वक आणि वेगळ्या माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या भाऊ बहीण ऑफिशियल चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. तसेच बेल आयकॉन सुरू करा म्हणजे पुढील कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुमचा एक लाईक, एक कमेंट आणि एक शेअर आम्हाला अजून दर्जेदार आणि वेगळं कंटेंट तयार करण्यासाठी प्रेरणा देतो. धन्यवाद.